राज्याच्या आणि पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणारी बातमी समोर आली आहे। भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार आहेत। त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। रविवारी ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारानं संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते 3 वेळा आमदार होते, तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे 6 वेळा भोर विधानसभेचे आमदार होते। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता। संग्राम थोपटे यांनी आता काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केल्याची माहिती आहे। त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। संग्राम थोपटे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाहीये। ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत असल्याची माहिती आहे। त्यानंतर ते रविवारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे। संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करण्याची काही कारणं आता समोर आली आहेत। काँग्रेसमध्ये ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय। पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या थोपटेंना महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद दिलं जाईल असं म्हटलं जात होतं। तसंच नाना पटोले यांच्यानंतर त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद दिलं जाईल अशी ही चर्चा होती, परंतु त्यांचं पवार घराण्याशी असलेलं वैर पाहता त्यांना हे पद मिळालं नसल्याचं बोललं जातंय। इतकंच नाही तर असंही सांगितलं जातं की संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा सध्या अडचणीत आहे। या कारखान्याला राज्य सरकारनं 80 कोटींचं मार्जिन लोन मंजूर केलं होतं, पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला। त्यानंतर अजित पवारांच्या विरोधानं त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती। आता या कारखान्याला मदत मिळावी यासाठी संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे। काँग्रेसने पुण्याच्या जिल्हाध्यक्षांची पुण्यातील काँग्रेस भवनात एक तातडीची बैठक बोलावली आहे। संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला तर काँग्रेसचं पुण्यात मोठं राजकीय नुकसान होऊ शकतं, कारण संग्राम थोपटे यांचे वडील जवळपास 6 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिलेत। संग्राम थोपटे हे देखील 3 वेळा भोरमधून आमदार राहिलेले आहेत। यंदा त्यांचा पराभव झाला, मात्र त्यांचं राजकीय वजन अजूनही कायम आहे। त्यामुळेच थोपटेंच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान होऊ शकतं। दरम्यान थोपटे यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात असल्यानं काँग्रेस नेमका आता काय करणार, थोपटे यांच्या रूपात होणारं नुकसान काँग्रेस कसं भरून काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा।